काल इयत्ता 12वी बोर्डचा शेवटचा पेपर होता आणि महाराष्ट्रभर जे 12वीचे सेंटर आहे तर त्या ठिकाणी बोर्ड अधिकारी गेलेले होते। तर ज्यावेळेस विद्यार्थी पेपर देऊन बाहेर आले तर काही विद्यार्थ्यांच्या मी प्रतिक्रिया बघितल्या आणि त्या प्रतिक्रियांमध्ये असेच लक्षात आले की ते विद्यार्थी सांगताय का काल कॅमेरे 3 तास चालू होते, त्याचबरोबर बोर्ड अधिकारी आलेले होते। तर माझं एक म्हणणं आहे, मग विद्यार्थ्यांनी 1 ते 2 वर्ष केले काय? या विद्यार्थ्यांना जसे की ग्रामीण भागातील जे पालक आहे यांनी शहरामध्ये अभ्यास करण्यासाठी पाठवलेले होते, त्यांची लाखो रुपये फीस भरलेली होती, मग ह्या विद्यार्थ्यांना एमसीक्यू सुद्धा लिहिल्या गेले नाही, तर मग ह्या विद्यार्थ्यांनी 1 वर्ष 2 वर्ष किंवा लाखो रुपये फीस भरल्याच्या नंतर अभ्यास केले का? हा प्रश्न प्रत्येक पालकासमोर प्रत्येक शिक्षकासमोर उपस्थित होतो। कारण आपण फक्त म्हणतो की नाही आमचा मुलगा या ठिकाणी आहे, त्या कॉलेजला आहे, त्या क्लासेसला आहे, आम्ही त्याची लाखो रुपये फीस भरतो, पण मुळात तो खरोखरच अभ्यास करतो का? ह्या अशा ठिकाणी पालकांचे लक्ष असणे गरजेचे आहे। कारण फक्त फीस भरून चालत नाही किंवा आपला मुलगा या ठिकाणी पाठवून सुद्धा चालत नाही, तर त्या विद्यार्थ्यांकडे पालकांचे लक्ष असणे फार गरजेचे आहे। आणि सध्याचा जो काळ आहे या काळामध्ये पालक फक्त आपल्या मुलांची जी प्रशंसा आहे ते करतात, पण आपला मुलगा रिअल मध्ये काय करतोय याकडे कोणाचंच लक्ष नाहीये। तर पालकांना एकच विनंती असेल का आता जे 12वी बोर्डचा जो शेवटचा पेपर झाला तो तर त्यांना व्यवस्थित लिहिल्या गेला नाही, पण यानंतरचे जे काही पालक आहे ज्यांचे विद्यार्थी 10वीला असेल 11वीला असेल तर त्या पालकांनी आपल्या लेकरांकडे लक्ष देणे गरजेचे आहे। कारण आज जर तुम्ही तुमच्या लेकरांकडे लक्ष देणार नाही तर पुढची जी परिस्थिती आहे, काही विद्यार्थ्यांना तर फक्त एमसीक्यूज लिहिता आले पण यानंतर मुलांना एमसीक्यू सुद्धा लिहिता येणार नाही। म्हणून प्रत्येक पालकाचे आपल्या विद्यार्थ्याकडे, आपल्या मुलाकडे, आपल्या लेकराकडे लक्ष असणं फार गरजेचे आहे।